गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण बीटा एड्रेनर्जिक ब्लॉकर हा एएनएस सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. आपण पाहिलं होतं की सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स म्हणजे जे ड्रग्स सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सारखं कार्य करतात त्यांना आपण सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स असं म्हणतो. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स these are the drugs which produce action similar to that of neurotransmitter released from sympathetic nervous system. सिम्पॅथोमायमेटिक ड्रगला ॲड्रिनर्जिक ड्रग्स असेही म्हणतात. आपण ते पण पाहिलेलं आहे. आणि आपण सिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये जे मेन न्यूरोट्रान्समीटर पाहिले होते ते नॉर ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन पाहिलेले आहे. डोपामाइन हा मेनली सेंट्रल न्यूरोट्रान्समीटर आहे, पेरिफेरली काही साईटलाच तो रिलीज होतो. तर हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे हे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होतात आणि हे न्यूरोट्रान्समीटर ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतात. ॲड्रेनर्जिक रिसेप्टर किंवा सिम्पॅथेटिक रिसेप्टर मध्ये आपण पाहिलं होतं बीटा रिसेप्टर आहेत, अल्फा आहेत. बीटाचे 3 टाईप आपण पाहिले होते, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. अल्फाचे 2 टाईप पाहिले होते, अल्फा 1, अल्फा 2. तर जे ॲड्रेनर्जिक ड्रग आपण पाहिलेले होते, तर ॲड्रेनर्जिक ड्रग हे ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतात आणि त्यांचे ऍक्शन हे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सारखे असते. आता दुसरा जो ग्रुप येतो सिम्पॅथोलायटिक ड्रग्स. सिम्पॅथोलायटिक ड्रग्सचा अर्थ असा आहे की सिम्पॅथोलायटिक म्हणजे जे हे असे ड्रग आहे जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं कार्य ब्लॉक करतात. मग हे ड्रग कसे ऍक्ट होऊ शकतात? सिम्पॅथोलायटिक ड्रग त्यांना सिम्पॅथेटिक सिस्टीमचं कार्य ब्लॉक करायचं असेल तर सिम्पॅथेटिक सिस्टीम मधून जे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होत आहेत ते ज्या रिसेप्टरवर ऍक्ट होत आहेत ते रिसेप्टर ब्लॉक झाले पाहिजे. त्यामध्ये काही ड्रग जे आहेत ते बीटा रिसेप्टर ब्लॉक करतात, त्यांना आपण बीटा ब्लॉकर्स असं म्हणतो. काही ड्रग्ज असे आहेत जे अल्फा रिसेप्टर ब्लॉक करतात, त्यांना आपण अल्फा ब्लॉकर्स असं म्हणतो. तर सिम्पॅथोलायटिक्स मध्ये बीटा ब्लॉकर्स आणि अल्फा ब्लॉकर्स असे 2 ड्रग येतात, ग्रुप येतात आपण म्हणूया. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू बीटा ब्लॉकर्स हे लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत, शॉर्ट नोट पॉइंट ही महत्वाचे आहेत आणि अल्फा ब्लॉकर्सवर मोस्टली शॉर्ट नोट विचारली जाते. तर दोघांमध्ये बीटा ब्लॉकर्स तुम्हाला माहित पाहिजे, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ही बीटा ब्लॉकर सीव्हियस रिलेटेड कंडिशन मध्ये भरपूर साऱ्या डिसीजेस मध्ये वापरले जातात. मग व्हॉट आर बीटा ब्लॉकर्स? बीटा ब्लॉकर्स these are the drugs which blocks the action of sympathetic neurotransmitter on beta receptor. हे असे ड्रग्ज आहेत जे सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर जे आहेत त्यांचे ऍक्शन बीटा रिसेप्टर थ्रू होऊ देत नाहीत. These drugs block beta receptor and prevent action of sympathetic neurotransmitter mediated through beta receptor. मग मागील लेक्चरमध्ये आपण सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर बीटा रिसेप्टरवर कसे ऍक्शन करतात, काय कार्य करतात ते बघितलं. ते जर तुम्हाला कळलं असेल तर बीटा ब्लॉकरचे ऍक्शन समजायला मदत होणार आहे. तर आता याच्यामध्ये क्वेश्चन्स काय येतात? एक म्हणजे क्लासिफाय बीटा ब्लॉकर, मेन्शन यूजेस अँड ऍडव्हर्स इफेक्ट बीटा ब्लॉकर. हा क्वेश्चन लॉंग क्वेश्चनला येऊ शकतो. क्लासिफिकेशन, यूजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. ओके, शॉर्ट नोटसाठी पण यूजेस ऑफ बीटा ब्लॉकर विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बीटा ब्लॉकर्स मध्ये एक ग्रुप आहे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स, त्यांचे ऍडव्हान्टेजेस कधी कधी 2 मार्कला विचारले जाऊ शकतात, तर ते पण आपण पाहणार आहोत. आणि यूजेस मध्ये ते कोणत्या कंडिशन मध्ये कशा प्रकारे उपयुक्त असतात ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर आपण पहिले क्लासिफिकेशन बघूया आणि नंतर फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट्स आपण बघणार आहोत, मेकॅनिझम आणि फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट, जेणेकरून यूजेस ऍडव्हर्स इफेक्ट समजायला मदत होईल. ओके, तर आपण पहिले बेसिक इंट्रोडक्शन पार्ट बघूया. ऑलरेडी मागील लेक्चरमध्ये मी तो ॲड्रेनर्जिक सिस्टीम मध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तर बीटा रिसेप्टरचे लोकेशन्स तुम्हाला सांगायचे झाले तर
बीटा रिसेप्टर कुठं असतात हे आता मला माहीत झालेलं आहे. 3 प्रकारचे बीटा रिसेप्टर आहे, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. कोणत्या प्रकारचे आहेत हे रिसेप्टर, काही अंदाज? जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहेत त्यात मग कोणत्या प्रकारचे आहेत? जीएस जीएस टाईप आहे. ओके, जीएस टाईप आहेत सगळे. आणि त्याचे ऍक्शन्स आपण म्हणजे ते ऍक्टिव्हेट झाले सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटरनी, ॲड्रेनालिननी, तर काय घडू शकतं ते आपण बघितलेलं आहे. ओके, तर बीटा 1 रिसेप्टर प्रेझेंट ॲट 2 साइट्स, एक आहे हार्ट आणि दुसरा आहे जेक्स्टाग्लोमेरुलर सेल. आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ह्या बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन म्हणजे ॲड्रेनालिन रिलीज होऊन बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन हार्टवर पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि क्रोनोट्रॉपिक इफेक्ट दाखवतो. म्हणजेच पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक म्हणजे इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, पॉझिटिव्ह ड्रोमोट्रॉपिक म्हणजे इन्क्रीज एव्ही कंडक्शन आणि पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक म्हणजे इन्क्रीज हार्ट रेट. तर ती ऍक्शन आहे. जेक्स्टाग्लोमेरुलर सेलवरचे बीटा 1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर जेक्स्टाग्लोमेरुलर सेलमधून रेनिन रिलीज वाढवतं आणि रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, ते आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे बीटा 2 रिसेप्टर आपण बघितलं होतं की जवळजवळ 8 लोकेशन मी तुमच्याशी डिस्कस केले होते. त्यामध्ये 5 लोकेशन हे स्मूथ मसल्सशी रिलेटेड आहे. आणि आपण बघितलं होतं की जेव्हा बीटा 2 रिसेप्टर स्मूथ मसलवरचे ऍक्टिव्हेट होतात तर सायक्लिक एएमपीची लेवल वाढल्यामुळे स्मूथ मसल रिलॅक्स होतात. मग त्यामध्ये ब्रॉन्कोडायलेटेशन होतं, व्हॅसोडायलेटेशन होतं, त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्मूथ मसल रिलॅक्स होतात, पेरिस्टॅल्सिस त्यात कमी होते. नंतर युरिनरी ब्लॅडर स्मूथ मसल रिलॅक्स होतात, डेट्रुझल, आणि युटेराइन स्मूथ मसल रिलॅक्स होतात. तर स्मूथ मसल रिलॅक्सेशन हे ऍक्शन आपण बीटा 2 मेडिएटेड बघितली. 5 ठिकाणचे स्मूथ मसल्स आपण डिस्कस केले. या व्यतिरिक्त बीटा 2 रिसेप्टर हे 3 लोकेशनवर असतात. लिव्हर, स्केलेटल मसल, स्पिंडल फायबर, आणि तिसरं लोकेशन आहे आय. आणि ऍक्शन्स पण आपण बघितलेले आहे. ओके, तर आय मध्ये सिलियरी बॉडी जिथं ॲक्वेस ह्युमर सिंथेसाइज होतं तिथं बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट असतात. आणि बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ॲक्वेस ह्युमर जे सिंथेसाइज झालेलं असतं सिलेरी बॉडीमधून त्याचं रिलीज वाढतं. स्केलेटल मसल वर्सेस स्पिंडल फायबर ऍक्टिव्हेट झाले बीटा 2 रिसेप्टर थ्रू, तर ट्रिमर्स कॅरेक्टरिस्टिक मॅनिफेस्टेशन ह्या ॲड्रेनर्जिक ड्रगमुळे दिसतं. आपण पाहिलंय साल्ब्युटामॉल ट्रिमर्स ॲडव्हर्स इफेक्ट करतं. आणि लिव्हरवर बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर जनरली पेशंट जेव्हा हायपोग्लायसेमियामध्ये जातो तेव्हा ॲड्रेनलिन रिलीज होतं, लिव्हरवर बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळं रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया फास्ट होते. लिव्हरवर ग्लायकोजिनोलायसिस स्टिम्युलेट होतं, लिव्हरमध्ये ग्लुकोनिओजेनेसिस स्टिम्युलेट होतं आणि ग्लायकोजन सिंथेसिस इनहिबिट होतं. तर पेशंट हायपोग्लायसेमियामध्ये गेला तर त्यातून बाहेर येण्यासाठी ॲड्रेनालिन फार महत्वाचं आहे. तर हे बीटा 2 च्या ऍक्शन्स आपण बघितल्या होत्या. आणि हे रिसेप्टर प्रीसिनॅप्टिकली पण प्रेझेंट असतात आणि ते प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमधून नॉरएड्रेनालिन, ॲड्रेनालिनचा रिलीज वाढवतात ते ऍक्टिव्हेट झाले तर, कारण हे जीएस टाईप आहेत. आणि बीटा 3 रिसेप्टर आपण बघितले होते ॲडिपोज टिश्यूवर असतात आणि ते ऍक्टिव्हेट झाले तर लायपोलायसिस होतं म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ फ्री फॅटी ऍसिड. तर हे ॲड्रेनर्जिक सिस्टीमच्या ॲड्रेनालिन मेडिएटेड ऍक्शन्स बीटा 1, बीटा 2, बीटा 3 वर काय घडतात हे मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. ते फक्त मी रिवाईज केलेलं आहे. ठीक आहे, आता ज्यांनी तो टॉपिक क्लिअर केलेला असेल आता तर त्यांना त्या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, तर आधीच्या 3 लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली ह्या ऍक्शन सांगितलेल्या आहेत. तुम्हाला आठवतं ह्या ते ऍक्शन बीटा रिसेप्टरच्या, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 ऍक्टिव्हेट झालेल्या? समजलंय? ओके, ठीक आहे. तर हे क्लिअर असेल मग तुम्हाला समजणार आहे पुढचं. ठीक आहे, आता अल्फा मिडिएटेड ऍक्शन्स मी आज डिस्कस करत नाही, कारण काय होतं की अल्फाच्या ऍक्शन ज्या आहेत त्या जेव्हा अल्फा ब्लॉकर डिस्कस करू तेव्हा डिस्कस करणार आहे. ठीक आहे,
तर ह्या बीटाच्या ऍक्शन्स होत्या बघा, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3च्या सगळ्या मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहे. म्हणजे बीटा 1चे लोकेशन दोनच आहे, हार्ट जस्टग्लोमेरुलर असेल, पॉझिटिव्ह इफेक्ट आहे हार्टवर, इन्क्रीज हार्ट रेट, एव्ही कंडक्शन, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट आणि कार्डियाक आउटपुट वाढतं. जस्टग्लोमेरुलर सेलमधून रेनिन रिलीज होतं. बीटा 2च्या 8 ऍक्शन्स मी तुम्हाला सांगितल्या, त्यातले 5 स्मूथ मसल रिलॅक्सेशन आहे, ब्रॉन्काय, ब्लड वेसल, GIT, युरिनरी ब्लॅडर, युटेरस, आणि बाकीच्या 3 मध्ये लिव्हरमध्ये ग्लायकोजेनोलायसिस, ग्लुकोनिओजेनेसिस स्टिम्युलेट होतं आणि ग्लायकोजन सिंथेसिस इनिबिट होतं. स्केलेटल मसलमध्ये स्पिंडल फायबरचं ट्रिमर्स आहे आणि आयमध्ये ॲक्वेस ह्युमरचं सिक्रेशन वाढतं आणि बीटा 3चे ॲक्शन लायपोलायसिस वाढतं. आणि बीटा 1, बीटा 2 हे प्रिसिनॅप्टिकली प्रेझेंट असतात. ते प्रिसिनॅप्टिक सिम्पॅथेटिक न्यूरॉनमधून न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज वाढवतात, नॉरिपिनेफ्रिन, इपिनेफ्रिनचं. तर हे फंक्शन बीटा रिसेप्टरचे आपण बघितले. हे समजले तर मग बीटा ब्लॉकर्स यूज केले तर ह्या ऍक्शनच्या विरुद्ध ऍक्शन होतील एवढं तुम्हाला लक्षात येईल. लक्षात आलं? हे ऍक्शन ब्लॉक होतील हे तर लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे हे जर ऍक्शन समजले ॲड्रेनालिनच्या बीटा 1, बीटा 2, बीटा 3 वर, तरच तुम्हाला बीटा ब्लॉकरचे ऍक्शन समजणार आहे. लक्षात आलं? समजलेत ह्या बीटाच्या ऍक्शन, ॲड्रेनालिनच्या बीटा 1, बीटा 2, बीटा 3 रिसेप्टरवरच्या ऍक्शन? ओके, ठीक हो आहे. सर. ओके, आता आपण बीटा ब्लॉकरचे एक्झाम्पल्स बघूया. तर हे सगळे कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर्स आहेत. हे ड्रग्स बीटा ब्लॉकर्स, ते बीटा रिसेप्टरला ब्लॉक करतात आणि ॲड्रेनालिनचे ऍक्शन बीटा रिसेप्टरवर होऊ देत नाही. प्रोपेनॉल हा प्रोटोटाइप ड्रग आहे, तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि जसं जसं नवीन बीटा ब्लॉकर इंट्रोड्यूस झाले तसं तसं त्यांचे जनरेशन वाढत गेले. जे ओल्डर ड्रग होते ते आपण फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकर म्हणतो, जे नवीन ड्रग आलेले आहेत त्यांना थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर म्हणतो. आणि त्यांच्यात थोडा फरक पण आहे ऍक्शन्स मध्ये. आता 2 क्लासिफिकेशन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, त्यापैकी कोणतंही क्लासिफिकेशन एक तुम्ही एक्झाम मध्ये लिहिलं तर चालणार आहे, म्हणजे दोन्ही लिहायची गरज नाही. ठीक आहे, तर एक पहिले सोपं क्लासिफिकेशन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर यामध्ये बीटा ब्लॉकर्स 3 जनरेशन मध्ये डिवाइड करतात. फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकर, सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर आणि थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर. आता याच्यामध्ये हे स्पेसिफिकली बीटा 1, बीटा 2 रिसेप्टर रिलेटेड ब्लॉकिंग ऍक्शन मेन्शन केलेलं आहे, म्हणजे बीटा 3 वर एवढं सिग्निफिकंट त्यांचे ऍक्शन नाही. त्यामुळे बीटा 1, बीटा 2 हेच आपण चर्चेमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकरला आपण नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स असं म्हणतो. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचा अर्थ आहे की फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकर्स हे बीटा 1 रिसेप्टरला पण ब्लॉक करतात आणि बीटा 2 रिसेप्टरलाही ब्लॉक करतात. त्यामुळे त्यांना नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स असं म्हणतात. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. ओके, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. सेकंड जनरेशनचे बीटा ब्लॉकर जे आहेत त्यांना सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टरला ब्लॉक करतात. ओके, थेराप्युटिक डोसला विदाऊट अफेक्टिंग बीटा 2 रिसेप्टर. म्हणजेच सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर हे सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर आहेत. सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर हे बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहेत आणि बीटा 1 रिसेप्टर हार्टवर असतात, कार्डियाक ऍक्शन आहे त्यांची, म्हणून सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकरला कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स असेही म्हणतात. ओके, तर 2 जनरेशन मी डिस्कस केल्यात. फर्स्ट जनरेशन ओल्डर आहेत आणि ते नॉन सिलेक्टिव्ह आहेत, म्हणजे ते बेसिकली बीटा 1 रिसेप्टर पण ब्लॉक करतील आणि बीटा 2 रिसेप्टर पण ब्लॉक करतील. सेकंड जनरेशन हे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, ते सिलेक्टिव्हली कोणते रिसेप्टर ब्लॉक करतील? बीटा 1. बीटा म्हणजे आता थर्ड जनरेशनचे बीटा ब्लॉकर्स आहेत. ओके, यामध्ये नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर पण असू शकतात, जे बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करतील. यामध्ये कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर पण असतील, जे सिलेक्टिव्ह बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतील.
परंतु थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकरला एक ॲडिशनल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असते, ज्याने थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर व्हॅसोडायलेटेशन करतात. म्हणजे ही ॲडिशनल मेकॅनिझममुळं होणारा इफेक्ट आहे. थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकरला ॲडिशनल कोणती प्रॉपर्टी असते? व्हॅसोडायलेटर प्रॉपर्टी असते. मग वेगवेगळे कारणं असतील, वेगवेगळे मेकॅनिझम असतील व्हॅसोडायलेटेशनसाठी. म्हणजे थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर्समध्ये तुमच्याकडं म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर पण असू शकतात किंवा सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर पण असू शकतात, पण त्यांना ॲडिशनल कोणती मेकॅनिझम पाहिजे? व्हॅसोडायलेटरी मेकॅनिझम. ॲडिशनल कोणता इफेक्ट पाहिजे? व्हॅसोडायलेटेशन. लक्षात आलं? ॲडिशनल मेकॅनिझम असतं, त्यांना वेगळ्या मेकॅनिझम ॲडिशनल असतं आणि त्या ॲडिशनल मेकॅनिझममुळे ब्लड व्हेसलचं काय होतं? डायलेटेशन. त्याला आपण म्हणतो व्हॅसोडायलेटेशन. म्हणजे थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकरमध्ये नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असू शकतात, कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असू शकतात, पण त्यांना ॲडिशनल कोणती ॲक्शन असते? व्हॅसोडायलेटरी ॲक्शन असते. तर हे असे 3 जनरेशन मध्ये बीटा ब्लॉकर्स आपण डिव्हाइड करतो. समजलं इथपर्यंत? फर्स्ट जनरेशन काय, सेकंड जनरेशन काय, थर्ड जनरेशन काय? ठीक आहे. आता ह्या सर्व बीटा ब्लॉकर्सचे नावं जेव्हा आपण डिस्कस करणार आहोत, तर ह्या सगळ्या बीटा ब्लॉकरच्या जे हे आहे स्पेलिंग आहे ते लॉलनी एंड होतात. ओके, कशाने एंड होतात? लॉल. ओके, आता यामध्ये फर्स्ट जनरेशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे एक्झाम्पल PSPT. ओके, PSPT एक शॉर्ट फॉर्म आहे PSVT, पॅरोक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. त्याच्यासारखंच आहे, थोडा चेंज आहे. हे PSPT आहे. ओके, PSPT. मग त्यामध्ये कोणकोणते आहे? प्रोपॅनोलॉल आहे, सोटॅलॉल आहे, पिंडोलॉल आहे आणि टिमोलॉल आहे. तर PSPT हे फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकरचे नावं लक्षात ठेवायला तुम्हाला मी निमोनिक सांगितलं. ओके, PSPT, प्रोपॅनोलॉल, सोटॅलॉल, पिंडोलॉल आणि टिमोलॉल. आता जे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे त्यातली काही नावं तुम्हाला माहीत असतील, कारण हायपरटेन्शनमध्ये त्याचा यूज तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये केलेला असेल. त्यामध्ये कोणते ड्रग आहेत? त्यामध्ये मेटोप्रोलॉल आहे, ॲटिनोलॉल आहे, ॲसिब्युटोलॉल आहे, बिसोप्रोलॉल आहे आणि इस्मोलॉल आहे. तर 5 कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे नाव मी तुम्हाला सांगितलेले आहे. मेटोप्रोलॉल, ॲटिनोलॉल, ॲसिब्युटोलॉल, बिसोप्रोलॉल आणि इस्मोलॉल. यापैकी कोणते बीटा ब्लॉकर्स तुम्ही ऐकलेले आहेत? मेटोप्रोलॉल, ॲटिनोलॉल, इस्मोलॉल. मेटोप्रोलॉल, ॲटिनोलॉल आणि बिसोप्रोलॉल. ओके, हे ऐकलेले आहेत म्हणजे हायपरटेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, आता इस्मोलॉल हा डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये OPD बेसिसला यूज नाही करत. तो इमर्जन्सी हायपरटेन्शन असेल, ॲरिथमिया असेल तर IV यूज करतो. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं इस्मोलॉल इज द शॉर्टेस्ट ॲक्टिंग बीटा ब्लॉकर. शॉर्टेस्ट ॲक्टिंग बीटा ब्लॉकर. ठीक आहे, इस्मोलॉल. ठीक आहे. आता थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्यात नॉन सिलेक्टिव्ह पण असू शकतात, ओके, किंवा कार्डिओ सिलेक्टिव्ह पण असू शकतात. बरोबर आहे? ओके, पण त्यांना ॲडिशनल काय पाहिजे? व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी. ओके, यापैकी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॅबिटेलॉल आणि कार्बिडेलॉल हे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहेत. त्यांना ॲडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे. ॲडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे. ओके, लॅबिटेलॉल आणि कार्बिडिलॉलला नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. आणि बाकीचे जे 3 आहे बिटाक्झोलॉल, नेबिओलॉल आणि सेलिप्रोलॉल हे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर प्लस त्यांना व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे. तर हे सगळे 5 नावं थर्ड जनरेशन मध्ये येतात. लॅबिटेलॉल तुम्हाला माहित असेल हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सीमध्ये तो एक सेफ ड्रग आहे. ओके, त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल लॅबिटेलॉलचं. त्यानंतर कार्बिडिलॉल आहे. त्यानंतर हे नॉन सिलेक्टिव्ह
बीटा ब्लॉकर विथ वॅसोडायलेटरी प्रॉपर्टी, आणि कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर विथ वॅसोडायलेटरी प्रॉपर्टी मध्ये सेलिप्रोलॉल, नेबिव्होलॉल आणि बिटॅक्झोलॉल हे ड्रग आहेत. तर यापैकी लॅबिटोलॉल तुम्ही ऐकलं असेल, आय थिंक नेबिव्होलॉल पण तुम्ही ऐकलं असेल. ऐकले नेबिव्होलॉल? हो सर. ओके. तर हे झालं क्लासिफिकेशन. म्हणजे थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर जर म्हणलं तर त्याच्यात त्यांना ऍडिशनल व्हॅसो डायलेटरी प्रॉपर्टी असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता बाकी बीटा ब्लॉकर काय करतात हे पण तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकरला ऍडिशनल व्हॅसो डायलेटरी प्रॉपर्टी असते. बीटा ब्लॉकर्स हे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात बाय ब्लॉकिंग बीटा 2 रिसेप्टर. त्यामुळे हे ड्रग्स थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर्स ऍडिशनल वेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होऊन व्हॅसो डायलेटेशन करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं क्लासिफिकेशन. लक्षात आलंय क्लासिफिकेशन तुम्हाला? हो सर. ओके. आता नेक्स्ट याच्यामध्ये ना अजून एक वेगळं क्लासिफिकेशन केडी त्रिपाठी मध्ये दिलेलं आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का? आता याच्यामध्ये नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर जर म्हणले तर कोणकोणते नावं येत आहेत? प्रोपेनॉलॉल आहे, टिमोलॉल आहे, सोटॅलॉल आहे, पिंडोलॉल आहे. अजून बरोबर. कोणते नॉन सिलेक्टिव्ह वाटत आहे तुम्हाला याच्यात? लॅबेटालॉल आणि कार्वेडिलॉल. हे हे आहे नॉन सिलेक्टिव्ह, बरोबर? नॉन सिलेक्टिव्ह. ओके. आणि बाकीचे जे आहेत 8, हे कोणते आहेत? कार्डिओ सिलेक्टिव्ह. कार्डिओ सिलेक्टिव्ह. ओके. बीटा 1 ब्लॉकर म्हणतात त्याला, कार्डिओ सिलेक्टिव्ह. तर नेक्स्ट क्लासिफिकेशन मध्ये काय केलेलं आहे त्यांनी? त्यांनी 3 ग्रुप पाडलेत. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, ओके, ठीक आहे. त्यानंतर बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर, आणि ह्या क्लासिफिकेशन मध्ये एक ड्रग नाही दिलेला जो बीटा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर म्हणून यूज होतो, ठीक आहे, नेक्स्ट क्लासिफिकेशन मध्ये आहे. असे 3 याच्यात वर्गीकरण केलंय त्यांनी: नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर आणि बीटा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर. तर यामध्ये नॉन सिलेक्टिव्ह मध्ये परत 3 सब टाईप केलेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. बीटा 1 सिलेक्टिव्ह जे आहेत तिथून तुम्हाला तिथं सेकंड क्लासिफिकेशन मध्ये लिहिताना हेच नावं लिहायची आहेत. तर सेकंड जनरेशनचे 5 आणि थर्ड जनरेशनचे 3 असे 8 नावं बीटा 1 सिलेक्टिव्ह आहेत. एवढं तर लक्षात आलं तुमच्या? आणि नॉन सिलेक्टिव्ह मध्ये काय आहे? प्रोपेनॉलॉल, टिमोलॉल, सोटॅलॉल, पिंडोलॉल हे फर्स्ट जनरेशन, आणि थर्ड जनरेशनचे लॅबिटोलॉल आणि कार्बिडिलॉल. लक्षात आलं? आता नॉन सिलेक्टिव्हचे जे ड्रग्ज आहेत, ओके, त्यामध्ये 3 ग्रुप पाडलेले आहेत. कोणकोणते ग्रुप आहेत ते मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. तर नॉन सिलेक्टिव्हचे कोणते ग्रुप आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये 4 आणि 2 6 ड्रग आहेत, ते कसे वर्गीकरण झालेत. कार्डिओ सिलेक्टिव्ह मध्ये सेकंड जनरेशनचे 5 आणि थर्ड जनरेशनचे 3 असे 8 नावं तुम्हाला इथं दिसतील: मेटोप्रोलॉल, ॲटिनोलॉल, ॲसिब्युटोलॉल, बिसोप्रोलॉल, इस्मोलॉल, बिटॅक्झोलॉल, नेबिओलॉल, सेलिप्रोलॉल. हे सोपं आहे लक्षात ठेवायला. आणि हा बीटा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर मागच्या क्लासिफिकेशन मध्ये नव्हता, पण इथं आहे. त्याचं नाव आहे ब्युटोक्झॅमाइन. MCQ साठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ब्युटोक्झॅमाइन हे सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर आहे. ब्युटोक्झॅमाइन सगळ्यांचं स्पेलिंग लॉलने एंड होतं, पण ह्या बीटा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकरचं स्पेलिंग लॉलने एंड होत नाही, लक्षात घ्या. ब्युटोक्झॅमाइन. आणि नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर जो पहिला ग्रुप होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं फर्स्ट जनरेशनचे 4 आहेत आणि थर्ड जनरेशनचे 2 आहेत, ओके. तर फर्स्ट जनरेशनचे प्रोपेनॉलॉल, सोटॅलॉल, पिंडोलॉल, टिमोलॉल, PSPT, आणि लॅबिटॅलॉल आणि कार्डिओलॉल. तर ह्यांना 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. जे थर्ड जनरेशन आहे त्यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी कशामुळे आहे? त्यांना ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, आणि अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टीमुळे व्हॅसोडायलेटेशन होतं. म्हणजे हे असे बीटा ब्लॉकर आहे, लॅबिटोलॉल आणि कार्बिडिलॉल, त्यांना बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी तर आहेच,
त्याच्याबरोबर अजून कोणती प्रॉपर्टी आहे? अल्फा ब्लॉकिंग. म्हणजे तुम्हाला असं कोणी MCQ विचारला, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अल्फा प्लस बीटा ब्लॉकर, त्याचा आन्सर असेल एक तर लॅबिटॅलॉल किंवा कार्विडेलॉल. हे असे बीटा ब्लॉकर आहे, त्यांना ऍडिशनल कोणती ऍक्शन आहे? अल्फा ब्लॉकिंग. आणि त्याच्यामुळं व्हॅसोडायलेटेशन होतं. ओके, अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टीमुळं. तर नॉन सिलेक्टिव्ह मध्ये हा एक ग्रुप त्यांनी ऍड केलाय, म्हणजे वेगळ्या पद्धतीने तो मांडलाय, लॅबिटॅलॉल कार्विडॅलॉल. आता फर्स्ट जनरेशनचे जे PSPT होते, ओके, त्याचे दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलंय. काही बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते, काही बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक म्हणजे फार कमी बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते, मेजॉरिटी बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी नसते. आणि इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी काय आहे हे जेव्हा ते ड्रग येतील त्यावेळेस मी डिस्कस करणार आहे. फक्त आता लक्षात घ्या, काही बीटा ब्लॉकर विदाऊट इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक प्रॉपर्टी वाले असतात आणि काही बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक प्रॉपर्टी असते, तर त्याला आपण बीटा ब्लॉकर विथ इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक प्रॉपर्टी वाले बीटा ब्लॉकर म्हणतो. आणि त्यामध्ये नॉन सिलेक्टिव्ह मध्ये एकच ड्रग येतो, पिंडोलॉल. आणि हा MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कोणत्या बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते, तर नॉन सिलेक्टिव्ह मध्ये पिंडोलॉलला ॲडिशनल इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते. आणि बाकी फर्स्ट जनरेशनचे जे आहेत ते विदाऊट इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी वाले प्रोपॅनॉलॉल, सोटॅलॉल आणि टिमोलॉल. तर PSPT मधला जो P आहे पिंडोलॉल, तो इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी मध्ये टाकायचा आहे आणि बाकीचे 3 विदाऊट इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी मध्ये टाकायचे. तर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर डिवाइडेड इंटू 3 ग्रुप: बीटा ब्लॉकर विदाउट इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी, बीटा ब्लॉकर विथ इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आणि बीटा ब्लॉकर्स हॅव्हिंग ॲडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी. तर विदाउट इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी वाले प्रोपॅनॉलॉल, सोटॅलॉल आणि टिमोलॉल आहे. फर्स्ट जनरेशनचे सगळे विदाउट पिंडोलॉल. आणि जो पिंडोलॉल आहे त्याला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, तर तो दुसऱ्या ग्रुपमध्ये येईल. आणि ॲडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टीला लॅबिटॅलॉल आणि कार्विडिलॉल आहे. तर हे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, कार्डिओ सिलेक्टिव्ह ब्लॉकर, बीटा 1 ब्लॉकर आणि सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर, असं 3 याच्यात सेकंड क्लासिफिकेशन अजून एक प्रकारचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर दोन्ही क्लासिफिकेशन आपण डिस्कस केलेले आहेत. लक्षात आले दोन्ही क्लासिफिकेशन? हो सर. ओके, तर मी सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केलाय. जस्ट एक मिनिट. आता लॉंग क्वेश्चन मध्ये क्लासिफिकेशन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जादा आहे. फार्मेकोलॉजिकल इफेक्ट समजले तर युजेस लक्षात येतील, त्यामुळे आपण आता फार्मेकोलॉजिकल इफेक्ट कशा आहे ते आपण डिस्कस करणार आहे क्लासेस. तर ऍक्च्युली आपण आता प्रोपेनॉलॉलचे इफेक्ट डिस्कस करत आहोत. प्रोपेनॉलॉल प्रोटोटाइप ड्रग आहे. तर आता हा फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकर आहे, तो नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. तो बीटा 1 रिसेप्टर पण ब्लॉक करणार आणि बीटा 2 रिसेप्टर पण ब्लॉक करणार. काही ड्रग जे आहेत जे फक्त बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहेत, त्या ड्रगचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि सीव्हीएस रिलेटेड कंडिशन ज्या असतील त्यात आपण हे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज करतो. बीटा ब्लॉकर्समध्ये काही बीटा ब्लॉकर्स आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम सोडून बाकीच्या सिस्टीमशी रिलेटेड आजारामध्ये यूज करतो. त्यामध्ये मग प्रोपॅनॉलॉल जास्त आपण यूज करतो, प्रेफर करतो किंवा तो यूज करावा लागतो. त्याचे कोणते युजेस आहेत ते आपण नंतर पाहणार आहे. तर युजेस पाहण्याआधी किंवा ॲडव्हर्स इफेक्ट युजेस ते पाहण्याआधी आपण आता फार्मेकोलॉजिकल कडे जाणार आहे. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता, दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय ब्लॉकिंग बीटा रिसेप्टर अँड प्रिव्हेंट ऍक्शन ऑफ ॲड्रेनालिन ऑन बीटा रिसेप्टर. तर आता हार्ट, ब्लड व्हेसल वरचे ऍक्शन आपण पाहणार आहोत पहिले. तर सीव्हीएस रिलेटेड ऍक्शन जर विचार केला, ओके, तर हार्टवर काय काय ऍक्शन प्रोपेनॉलॉलच्या होऊ शकतात.
तर थोडक्यात जर एक लाईन मध्ये मेन्शन करायचं असेल तर काय ऍक्शन्स असू शकतात? Negative chronotropic, negative dromotropic, and negative inotropic. येस, तेवढं जरी तुम्ही मेन्शन केलं तरी पण मोर दॅन इनफ आहे. निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक, आयनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट, हार्ट रेट कमी होईल, ब्रॅडिकार्डिया होऊ शकतो, एव्ही कंडक्शन कमी होईल. त्यामुळं एव्ही कंडक्शन कमी झाल्यावर एव्ही ब्लॉक म्हणजे हार्ट पार्शियल एव्ही ब्लॉक पण बेसू शकतो पेशंटला. आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी होतं, मग कार्डियाक आउटपुट कमी होतं, ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. तर एवढं एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून. बाकी नाही मेन्शन केलं तरी चालू शकतं. ठीक आहे. तर डिक्रीज हार्ट रेट म्हणजे ब्रॅडिकार्डिया होऊ शकतं, हेवी कंडक्शन इज डिलेड, ऑटोमॅसिटी इज रिड्यूस, त्यामुळं ॲरेथमियामध्ये आपण हे यूज करू शकतो. आणि इन ॲडिशन टू बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी, त्यांना काही हाय डोसला त्यांना मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्शन आणि कार्डिओ डिप्रेसंट ॲक्शन पण आहे. अँड दॅट इज ऑल्सो बेनिफिशियल इन ॲरेथमिया पेशंट. म्हणजे मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्शन आणि डायरेक्ट डिप्रेसंट ॲक्शन हाय डोसला दिसते. तर एव्ही कंडक्शन डिले होतं एक पॉईंट, म्हणजेच एव्ही कंडक्शन डिले झालं तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड काय होईल एव्ही नोडचा? Increased होईल. इन्क्रीज होईल, पी आर इंटरवल इन्क्रीज होईल, ऑटोमॅसिटी इज रिड्यूस, म्हणजे जे लॅटेंट पेसमेकर जे आहे ते ॲक्टिवेट होणार नाही. त्यामुळं ॲरेथमिया मध्ये आपण ते यूज करतो. त्यानंतर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट डिक्रीज होतं, कार्डियाक आउटपुट डिक्रीज होतं. ओके. जर सिम्पॅथेटिक ओव्हर ॲक्टिव्हिटीमुळे जर ह्या हार्टच्या ॲक्टिव्हिटी वाढलेल्या असेल तर बीटा ब्लॉकरने ते चांगल्या प्रकारे कमी होतात. ओके. तर इतकं जरी तुम्ही मेन्शन केलं तरी मोर दॅन इनफ आहे, त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्टेड नाही फार्मॅकोलॉजिकल इफेक्टमध्ये. आता बुक्समध्ये खूप जास्त मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर नोट्समध्ये पण जास्त असेल तर त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. ते बुक्समध्ये पूर्ण डिटेल मेन्शन करणं गरजेचं असतं, ॲडिशनल पॉईंट्स. ओके. त्या ॲडिशनल काय पॉईंट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रोपेनॉलॉल इज रिस्पॉन्सिबल फॉर निगेटिव्ह आयनोट्रोपिक, ड्रोमोट्रोपिक, क्रोमोट्रोपिक इफेक्ट, हे तुम्हाला माहीत झालंय. कार्डियाक वर्क आणि ऑक्सिजन कन्झम्पशन रिड्यूस होतं. आता कार्डियाक वर्क कधी कसं कमी होतं? तर वर्क ऑफ द हार्ट कमी कशामुळे होतं? कारण हार्ट रेट कमी होतो, हेवी कंडक्शन कमी होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी होतं, त्यामुळे वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन जे लागतं हार्टला त्याची रिक्वायरमेंट पण कमी होते. लक्षात आलं? आता एक अंजायना नावाची कंडिशन आहे. ओके. अंजायनामध्ये तुम्हाला माहिती आहे पेशंट एक्सपिरियन्स चेस्ट पेन. ओके. अंजायना इज रॅदर वन ऑफ द सिम्पटम्स म्हणू शकतो ते, रॅदर दॅन डिसीज, आणि त्यामध्ये चेस्ट पेन होतं. ओके. त्याला आपण अंजायना म्हणतो. बरोबर आहे. आता टाइप्स ऑफ अंजायना वगैरे त्यात आपण युजेसमध्ये जाणार आहोत. ओके. युजेसमध्ये मी टाइप्स ऑफ अंजायना डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर अंजायना का होतं माहिती आहे तुम्हाला काही रिझन्स अंजायनाचे? Imbalance between sir oxygen demand and supply. इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिजन डिमांड आणि सप्लाय. Supply. जे Pain. O2 डिमांड किती आहे हार्टचा आणि O2 सप्लाय कसा आहे. ओके. यातमध्ये इम्बॅलन्स झालं तर ऑक्सिजन हार्टला भेटला नाही तर चेस्ट पेन होतं. तर O2 डिमांड कशावर डिपेंड आहे? वर्क ऑफ द हार्ट. वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर O2 डिमांड वाढणार आहे. तेवढा O2 डिमांड फुलफिल झाला पाहिजे. ओके. ठीक आहे. आणि O2 सप्लाय कशावर डिपेंड असतो? करोनरी ब्लड फ्लो. ज्या हार्टला सप्लाय करणाऱ्या ब्लड व्हेसल आहे करोनरी ब्लड व्हेसल, त्यातून कसा ब्लड फ्लो होतो. जर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालं तर करोनरी ब्लड फ्लो कमी होणार. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे O2 सप्लाय कमी होऊ शकतो. पहिलेच काही पेशंटला
अथेरोस्क्लेरोटिक प्लाक असतं, म्हणजे ब्लॉकेज तयार झालेले असतात आर्टरीजमध्ये. त्याच्यामुळं काहींच्या आर्टरीज 50, 60, 70% ब्लॉक असतात. त्यात जर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ॲडिशनल झालं तर O2 सप्लाय म्हणजे ब्लड फ्लो टू द हार्ट अजून डिक्रीज होणार आणि O2 सप्लाय अजून कमी होणार. म्हणजे एक तर O2 डिमांड वाढलं तर चेस्ट पेन होऊ शकतो, कारण तेवढं O2 सप्लाय होत नाही वर्क ऑफ द हार्ट वाढल्यामुळं, किंवा O2 सप्लाय कमी झाला, माणसाचं हार्टची काम करण्याची जी हे आहे ती नॉर्मलच आहे, म्हणजे हार्टचं फंक्शनिंग नॉर्मलच चालू आहे, वर्क ऑफ द हार्ट वाढलेलं नाहीये. परंतु व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन जास्त झाल्यामुळं O2 सप्लाय कमी झाला तरी पण चेस्ट पेन होऊ शकतं. तर O2 डिमांड आणि O2 सप्लाय यामध्ये इम्बॅलन्स झाला, O2 डिमांड वाढला किंवा O2 सप्लाय कमी झाला हार्टला, तर चेस्ट पेन होतं. तर त्यामध्ये अंजायना ट्रीट करण्यासाठी 2 पद्धती आहे. एक म्हणजे वर्क ऑफ द हार्ट कमी करा, बरोबर आहे, आणि दुसरं आहे O2 सप्लाय आपण वाढवू शकतो. आता वर्क ऑफ द हार्ट कमी केलं तर O2 डिमांड आपण कमी करणार आहोत. O2 डिमांड कमी करायचा म्हणजे अंजायना ट्रीट करताना 2 पद्धती आहेत. एक तर O2 डिमांड कमी करणारे ड्रग्ज यूज करा किंवा O2 सप्लाय वाढवणारे ड्रग आपण यूज करू शकतो, बरोबर आहे. आता O2 डिमांड कमी करणाऱ्या ड्रगमध्ये एक ग्रुप आहे बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर काय करतात? वर्क ऑफ द हार्ट कमी करतात, हार्ट रेट कमी करतात, हेवी कंडक्शन डिले करतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी करतात. वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर O2 डिमांड काय होईल? कमी होईल. लक्षात आलं? पण परंतु हे झालं बेनिफिशियल इफेक्ट. पण जे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असतात, प्रोपॅनोलॉल सारखे, ओके, हे ब्लड वेसलचे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करतात, कारण ते नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. मग तुम्हाला पहिले आठवायचं आहे की ॲड्रेनालिन जो आहे तो बीटा 2 रिसेप्टर जे आहे स्मूथ मसलवरचे, त्यावर ऍक्ट करून स्मूथ मसलचं काय करत होता? व्हॅसोडायलेटेशन. व्हॅसोडायलेटेशन, रिलॅक्सेशन करत होता. मग प्रोपॅनोलॉल दिल्याने व्हॅसोडायलेटेशनच्या ऐवजी काय होईल मग आता? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल. आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन हा प्रोपॅनोलॉल करतो, आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होईल? करोनरी ब्लड फ्लो काय होईल? कमी होईल, बरोबर आहे. परंतु जो O2 डिमांड आहे तो चांगल्या प्रकारे कमी करतो, जास्त कमी करतो O2 डिमांड, आणि O2 सप्लाय जास्त एवढा एफेक्ट होत नाही का, थोडं कमी म्हणजे O2 सप्लाय कमी करतो तो, परंतु O2 डिमांड चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह केल्यामुळं ओव्हरऑल बेनिफिशियल इफेक्ट त्या पेशंटमध्ये दिसतो. म्हणजे ओव्हरऑल O2 डिमांड आणि O2 सप्लाय यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येते, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रोपॅनोलॉल O2 डिमांड कमी करतो, तर O2 डिमांड खूप चांगल्या प्रकारे कमी करतो, ओके. त्याचप्रमाणे त्याचं निगेटिव्ह पॉईंट आहे की तो O2 सप्लाय पण कमी करतो, पण O2 डिमांड खूप कमी केल्यामुळं O2 सप्लाय थोडा जरी कमी झाला असेल तरी पण फरक पडत नाही. ओव्हरऑल अंजायनाच्या पेशंटमध्ये प्रोपॅनोलॉल दिला तरी पण इम्प्रूव्हमेंट होते, हे लक्षात घ्या. याच्याऐवजी जर आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज केले, ॲटिनोलॉल, तर काय फायदा होऊ शकतो? ॲटिनोलॉल दिला जो बीटा 1 रिसेप्टरच ब्लॉक करतोय, बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक नाही करत येतो. फायदा व्हॅसोकन्स्ट्रिक्शन नाही होणार, डायलेटेशनच नाही. म्हणजे व्हॅसो डायलेटेशन तर नाही होणार, पण व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन नाही होणार. म्हणजे ते सिलेक्टिव्हली O2 डिमांडच कमी करतील विदाउट अफेक्टिंग O2 सप्लाय, ठीक आहे. तर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण प्रेफर करू शकतो. आता याच्यामध्ये अजून एक कारण त्यांनी दिलेलं आहे की ओव्हरऑल O2 सप्लाय जरी कमी झाला तरी पण मग तेवढा परिणाम होत नाही, अंजायनामध्ये तरी इम्प्रूव्हमेंटच होते. O2 डिमांड जास्त कमी झाल्यामुळे ते एक आहे. आणि त्यामध्ये अजून एक आहे की हार्टमध्ये 2 रिजन असतात. आता हे मी खूप डिटेलमध्ये डिस्कस करत आहे, तुम्हाला एवढं डिटेलमध्ये गरज नाहीये. तुम्हाला कोणी विचारलं की अंजायनाच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर कसे इफेक्टिव्ह आहे, तुम्हाला एकच वाक्य लिहायचंय, वर्क ऑफ द हार्ट इज डिक्रीज. कसं डिक्रीज? बाय डिक्रीजिंग हार्ट रेट
AV conduction and contraction of the heart. O2 demand is decrease. एवढं जरी लिहिलं तर मोर दॅन इनफ आहे. लक्षात आलं? ओके. आता O2 सप्लाय पण हे कमी करतोय प्रोपॅनॉलॉल. ओके, पण तो एवढा सिग्निफिकंटली अफेक्ट करत नाही. अजून एक रिझन आहे त्याचं, की हे जे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे, तर दोन रिजन आहे हार्टचे, सब एपिकार्डियल रिजन आणि सब एंडोकार्डियल रिजन. समजा हार्टचा हा कट सेक्शन आहे मसलचा, तर इकडचं हार्टला असे सप्लाय आहे ब्लड वेसलचा. सपोज ह्या ब्रँचेस आहेत. ओके, तर हा एरिया जो आहे हा आहे सब एंडोकार्डियल रिजन आणि इकडचा रिजन जो असतो ह्या साईडचा हे त्याला सब इपिकार्डियल रिजन म्हणतात. सब इपिकार्डियल रिजन. तर हे जे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन जे आहे हे सब इपिकार्डियल रिजनचं जास्त होतं, सब एंडोकार्डियल रिजनचं तेवढं एफेक्ट होत नाही. ओके, आणि अंजायनाच्या पेशंटमध्ये जो अंजायनाचा अटॅक जो असतो तर तो हे सब एंडोकार्डियल रिजनचाच असतो, परंतु तो सब एंडोकार्डियल रिजनच्या ब्लड वेसलचं व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन याने होत नाही. सब इपिकार्डियल रिजनचं होतं, म्हणजे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन दिसतं पण सब इपिकार्डियल रिजनचं होतं. जिथं अंजायना जी साईट आहे सब एंडोकार्डियल रिजन तिथं व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन एवढं सिग्निफिकंट नसतं. त्यामुळं प्रोपॅनॉलॉल जरी दिला तरी पण ओव्हरऑल अंजायनाच्या पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होते, परंतु बेटर टू यूज कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. म्हणजे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन जे होत होतं प्रोपॅनॉलॉलने ते यांनी होणारच नाही ॲटिनॉलॉलने. आपल्याला O2 डिमांड कमी करणारा ड्रग दिलेला आहे, तो ॲटिनॉलॉल आणि प्रोपॅनॉलॉल जर दिला तर दोन्ही O2 डिमांड कमीच होणार आहे, परंतु प्रोपॅनॉलॉलने O2 सप्लाय पण कमी होतो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनमुळं. त्यामुळे प्रोपॅनॉलॉलपेक्षा ॲटिनॉलॉल बेटर आहे. लक्षात आलं तुमच्या? येस सर. ओके, तर अंजायना जेव्हा मी डिस्कस करेल तेव्हा डिटेलमध्ये येईल. आता सुद्धा तुम्ही फक्त 3 ॲक्शन लक्षात ठेवायचे. हार्टवर डिक्रीज हार्ट रेट, डिक्रीज AV कंडक्शन, डिक्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. त्यानंतर जे व्हेंट्रिक्युलर डायमेन्शन आहेत ते डिक्रीज होतात. हायपरटेन्शनमध्ये जे व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन वगैरे झालेलं असतं त्यात इम्प्रूव्हमेंट होते, परंतु ज्या पेशंटमध्ये हार्ट फेल्युअर असतं त्यामध्ये बीटा ब्लॉकरने उलट डायलिटेशन होतं आणि हार्ट फेल्युअर प्रेसिपिटेट पण होऊ शकतो, ॲग्रिवेट पण होऊ शकतो. तर बीटा ब्लॉकर हार्ट फेल्युअरमध्ये यूज करायचे का नाही? तर बीटा ब्लॉकर हार्ट फेल्युअरमध्ये उपयुक्त आहेत का नाही? तर एक लक्षात घ्या, बीटा ब्लॉकर्स आपण हार्ट फेल्युअरमध्ये देऊ शकतो, पण कोणत्या हार्ट फेल्युअरमध्ये देऊ शकतो हे आपण युजेसमध्ये डिस्कस करणार आहे. आता फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, वी यूज बीटा ब्लॉकर इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर, but beta blockers are contraindicated in decompensatory heart failure. हार्ट फेल्युअर म्हणजे बॉडीमध्ये हार्टचं जे फंक्शन आहे, हार्ट इज नॉट एबल टू पंप सफिशियंट अमाऊंट ऑफ द ब्लड. ओके, हार्ट फेल्युअर म्हणतो आपण त्याला, तो प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट होत नाही. तर बीटा ब्लॉकर दिल्याने कार्डियाक आउटपुट अजून कमी होऊ शकतं, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं बीटा ब्लॉकर हार्ट फेल्युअरमध्ये द्यायला नाही पाहिजे. तर डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये आपण बीटा ब्लॉकर देत नाही, कॉन्ट्रा इंडिकेटेड असतं. डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणजे स्टेज 4 हार्ट फेल्युअर. तर हार्ट फेल्युअर आपण जेव्हा डिस्कस करू किंवा युजेस ऑफ बीटा ब्लॉकर डिस्कस करू त्यावेळेस मी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणजे काय, डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणजे काय हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आता आपण बघितलंय डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये ते कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. मग जर ते कार्डियाक आउटपुट कमी करताय, हार्ट फेल्युअरमध्ये सुद्धा कार्डियाक आउटपुट कमी झालेलं असतं, तर मग कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमध्ये बीटा ब्लॉकर देण्याचं प्रयोजन काय, का यूज करतात, त्याचं उत्तर आपण युजेसमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये ते हार्ट फेल्युअरमध्ये काय यूज करतात ते सांगणार आहे. ठीक आहे,
त्यानंतर दिस ड्रग प्रोलॉंग सिस्टोल, रिटार्डिंग कंडक्शन, सिनर्जी ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ वेंट्रिकल फायबर इज डिस्टर्ब. आता हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. त्याला एक्सप्लेनेशन म्हणजे नाही असं की काय होतं असं. प्रोलॉंग सिस्टोल, त्यात हे इनहिबिटरी इफेक्ट आहे, त्याच्यामुळे सिस्टोल प्रोलॉंग होतं, कंडक्शन रिटायर होतं आणि सिनर्जी ऑफ कॉन्ट्रॅक्शन वेंट्रिकल फायबर अफेक्ट होऊ शकते. तर कार्डियक स्टिम्युलंट ऍक्शन ॲड्रेनर्जिक ड्रगच्या बीटा ब्लॉक करतात, पण डिगोक्सिन किंवा कॅल्शियमच्या कार्डियक स्टिम्युलंट ऍक्शन ते ब्लॉक करू शकत नाही, कारण त्यामध्ये बीटा रिसेप्टरचा रोल येत नाही. तर हार्ट रिलेटेड काय ऍक्शन लक्षात ठेवायची तुम्हाला? निगेटिव्ह chronotropic, dromotropic, ionotropic effect. Work of the heart is decreased. Propranolol may responsible for vasoconstriction of the coronary blood vessel, but that is mainly restricted to subepicardial region, subendocardial region, which is the site of angina, that is not significantly affected. And ventricular dimension also improve, except in some cases of heart failure, dilatation may occur, and synergy of contraction may occur due to conduction is delayed. तर ह्या सर्व ऍक्शन्स आपण ब्लड हार्टशी रिलेटेड बघितल्या. आता ब्लड वेसलचा जर विचार केला तर व्हॉट विल बी द ऍक्शन ऑफ प्रोपेनॉलॉल? काय असेल? ब्लड येस, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन असेल. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालं म्हणजे काय होईल? टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स काय होईल? वाढेल. ओके. तर एक लक्षात घ्या, आपण जर ब्लड प्रेशरचा विचार केला, ब्लड प्रेशर फिजिओलॉजीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, इट इज अ प्रोडक्ट ऑफ कार्डियक आउटपुट इंटू 2PR. ओके, कार्डियक आउटपुट इंटू TPR. तर जे पण ड्रग्स आपण ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी वापरतो, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, तर मेकॅनिझम वेगवेगळ्या असू द्या, अल्टिमेटली इफेक्ट काय असतो? काही ड्रग ब्लड प्रेशर कसे कमी करतात? बाय डिक्रीजिंग कार्डियक आउटपुट. ओके. काही ड्रग ब्लड प्रेशर कसे कमी करतात? बाय डिक्रीजिंग टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. तर कार्डियक आउटपुट कसं कमी होतं? तर एक आहे वर्क ऑफ द हार्ट कमी झाल्यावर होऊ शकतं. अजून काही मेकॅनिझम्स आहे कार्डियक आउटपुट कमी करण्याच्या. तर बीटा ब्लॉकरचा विचार केला तर आता काय होतं पहा. प्रोपेनॉलॉल जर विचार केला आपण, प्रोपेनॉलॉल, ओके, तर प्रोपेनॉलॉल काय करतं? कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी करतं, त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट काय होणार आहे? कमी होणार. ओके. परंतु प्रोपेनॉलॉल आता टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कशावर डिपेंड असतो? तो डिपेंड असतो आर्टरीजचा रेजिस्टन्सवर. आर्टरी. ओके. जर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालं तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स वाढतो, आणि व्हॅसोडायलिटेशन झालं तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो. बरोबर. आता प्रोपेनॉलॉल काय करतो? व्हॅसोडायलिटेशन करतो का व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन? बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करून व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतो. आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालं तर TPR काय होणार आहे? वाढणार आहे. तर बघा, प्रोपेनॉलॉल कार्डियक आउटपुट कमी करतो पण TPR वाढवतो, पण कार्डियक आउटपुट हा सिग्निफिकंटली डिक्रीज होतो ॲज कम्पेअर टू माइल्ड राईज इन TPR. तर नेट इफेक्ट काय असतो याचा? नेट इफेक्ट असतो डिक्रीज ब्लड प्रेशर, पण इनिशियली ब्लड प्रेशर स्लोली डिक्रीज होतो प्रोपेनॉलॉलनी, आणि काही दिवसानंतर हे राईज इन TPR जी ऍक्शन होते त्याला टॉलरन्स डेव्हलप होतो, आणि त्यानंतर काही दिवसानंतर चांगल्या प्रकारे ब्लड प्रेशर कमी होतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे प्रोपेनॉलॉलचा, म्हणजे बेनिफिशियल इफेक्ट आहे बीपी मध्ये, कार्डियक आउटपुट जास्त कमी करतो, TPR थोडं वाढवतो, तर नेट इफेक्ट बीपी कमी होतो पण स्लोली होतो. जेव्हा TPR ला टॉलरन्स डेव्हलप होतो त्या ऍक्शनला, त्यानंतर चांगल्या प्रकारे बीपी कंट्रोल होतो प्रोपेनॉलॉलने. मग याच्याऐवजी जर आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स दिले तर
ते काय करतील? ते कार्डियक बीपी आउटपुट कंट्रोल ते फास्ट कमी करते. ते कार्डियक आउटपुट कमी करतील, बरोबर आहे. पण टीपीआर नाही वाढवणार ते, बरोबर आहे, कारण त्यांना बीटा 2 ब्लॉकिंग ऍक्शन नाही, म्हणजे त्यांच्यामुळे बीपी चांगल्या प्रकारे पहिल्यापासून कंट्रोल राहील. त्यामुळे तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ॲटिनोलॉल पाहिलाय, मेटोप्रोलॉल पाहिलाय, ओके, बिसोप्रोलॉल पाहिलेत, नेबिओलॉल पाहिलेला आहे, पण तुम्ही प्रोपेनोलॉल नसेल बघितला. ठीक आहे, जास्त म्हणजे प्रोपेनोलॉल बीपी कमी करण्यासाठी पाहिलाय का तुम्ही? प्रोपेनोलॉलचा यूज नाही. तर त्याचंच रिझन आहे की त्याच्यापेक्षा आपण बेटर टू यूज कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. लक्षात आलं तुमच्या हे फरक? Yes. Total peripheral resistance is increased due to propranolol. Total peripheral resistance initially increase and cardiac output is decreased. Initially blood pressure decreased by small amount. However, with continued treatment, resistant vessel adapted chronically to reduce cardiac output and TPR decrease. काही दिवसानंतर सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही ब्लड प्रेशर चांगल्या प्रकारे कमी होतात. एक लक्षात घ्या, कार्डियक आउटपुट कमी झालं तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होतो. टीपीआर डिक्रीज झाला म्हणजे व्हॅसोडायलेटेशन झालं तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर फॉल होतं. म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज रिलेटेड विथ कार्डियक आउटपुट. तो कमी झाला तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होईल आणि व्हॅसोडायलेटेशन झालं तर टीपीआर कमी होतो आणि त्यामुळे डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होतो. ठीक आहे. आता प्रोपेनॉलला ऍडिशनल अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन आहे. तुम्ही याला जर विचारलं की हाऊ बीटा ब्लॉकर्स आर इफेक्टिव्ह इन हायपरटेन्शन, तर तुम्हाला एक तर ऍक्शन लक्षात आली, बाय डिक्रीजिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कार्डियक आउटपुट इज डिक्रीज. ओके, अजून काय ऍक्शन असू शकतात? तर जेक्स्ट्राग्लोम्युलर सेलवर बीटा 1 रिसेप्टर असतात आणि ते काय रिलीज करतात? जेक्स्ट्राग्लोम्युलर सेल काय रिलीज करतात? कोणता हार्मोन रिलीज करतात? Renin. रेनिन. तर मग बीटा 1 रिसेप्टर जेक्स्ट्राग्लोम्युलर सेलवरचे जर ब्लॉक झाले तर रेनिन रिलीज काय होईल? कमी होईल. कमी, म्हणजे रास सिस्टीम ऍक्टिव्हेट नाही होणार. रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली तर सोडियम वॉटर रिटेन्शन होतं, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं, ते होणार नाही, बरोबर आहे. म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. तर ही ऍक्शन बीटा 1 रिसेप्टर जेक्स्ट्राग्लोम्युलर सेलवरचे ब्लॉक झाल्यामुळं घडून येते, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे ॲडिशनल ऍक्शन ज्या आहेत प्रोपेनॉलॉलच्या, तर प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मधून सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज ते कमी करतात, प्लस सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो ते कमी करतात. तर ते ॲडिशनल ऍक्शन आहे प्रोपेनॉलॉलच्या. त्या लक्षात राहिल्या तर ठीक, नाही राहिल्या तरी पण त्याचं काही हे नाही. तर डिक्रीज नॉरएड्रेनालिन रिलीज फ्रॉम प्री सिनॅप्टिक न्यूरॉन ही एक ऍक्शन आहे. डिक्रीज रेनिन रिलीज फ्रॉम द किडनी ही एक ऍक्शन आहे आणि डिक्रीज सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो ही एक ऍडिशनल ऍक्शन आहे. ठीक आहे, ठीक, ओके. तर प्रोपेनॉलॉल blocks vasodilatation and fall in BP evoked by isoprenaline and enhances the rise in BP caused by adrenaline. आता तुम्हाला हे थोडं समजलं नसेल, आता हे ऍडिशनल आहे, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तर आयसोप्रिनॅलिन काय करतो? बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन व्हॅसोडायलेटेशन करतो, त्यामुळे बीपी फॉल होतो. तर प्रोपेनॉलॉल ती व्हॅसोडायलेटेशन ऍक्शन ब्लॉक करतो. ठीक आहे, परंतु प्रोपेनॉलॉल एन्हान्सेस द राईज इन बीपी कॉज बाय ॲड्रेनालिन. तर याच्यामध्ये प्रोपेनॉलॉल राईज इन बीपी जी ऍक्शन आहे ॲड्रेनालिनची, ती राईज एन्हान्स कशी करतो? तर प्रोपेनॉलॉल काय करतो? ब्लड व्हेसलचा जर विचार केला, ओके, ब्लड व्हेसलचा, तर ब्लड व्हेसलवर बीटा 2 रिसेप्टर आहेत, अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टर आहेत. तर तुम्ही मला सांगा, ॲड्रेनालिन बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट झालं तर काय होतं, आणि अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टरवर ॲड्रेनालिन ऍक्ट झालं तर ब्लड व्हेसल रिलेटेड काय होतं?
बीटा 2 वर झालं तर व्हॅसोडायलेटेशन होतं. व्हेरी गुड. आणि अल्फा 1 अल्फा 2 वर झाल्यावर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. कॉन्स्ट्रिक्शन. तर आणि ॲड्रेनालिन हार्टवर ऍक्ट होऊन कार्डियाक आउटपुट पण वाढवतो, बरोबर आहे. तर ॲड्रेनालिन ब्लड प्रेशर वाढवण्यामध्ये कार्डियाक आउटपुट वाढणं हा एक ऍक्शन आहे, प्लस अल्फा 1 अल्फा 2 मेडिएटेड व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन ही पण ऍक्शन आहे. समजा आपण प्रोपेनॉलॉल यूज केला, तर प्रोपेनॉलॉल ब्लड वेसल रिलेटेड काय करेल, तर कोणते रिसेप्टर ब्लॉक करेल? बीटा 2, बरोबर आहे. बरोबर आहे, ब्लड वेसल. मग जो पण ॲड्रेनालिन आहे, तो कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होईल? ब्लड वेसलवर. अल्फा 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 मग त्याच्यामुळे काय होईल? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. कॉन्स्ट्रिक्शन. ठीक आहे. तर त्याच्यामुळे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं तर टीपीआर काय होईल? वाढेल. वाढेल. ॲड्रेनालिन मेडिएटेड व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन वाढेल, टीपीआर वाढेल आणि ब्लड प्रेशर वाढू शकतं. तर तेच दिलंय, प्रोपॅनॉलॉल एनहान्सेस द राईज इन बीपी कॉज बाय ॲड्रेनालिन. इट इज ड्यू टू ब्लॉकेज ऑफ बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट ऑन ब्लड वेसल. आता ती ऍक्शन नाही लक्षात ठेवली तरी चालू शकते. तुम्हाला ब्लड वेसल विचारलं तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन, टीपीआर इज इंक्रीज बाय प्रोपॅनॉलॉल. हाऊएव्हर cardiac-selective beta blockers do not produce vasoconstriction, so no rise in TPR seen with cardiac-selective beta blocker. एवढं तुम्हाला 2 लाईन दिल्या तरी मोर दॅन इनफ आहे. लक्षात आलं? तर एक लक्षात घ्या, तुम्हाला जर विचारलं बीटा ब्लॉकर्स ब्लड प्रेशर कसं कमी करतात, खूप जण असं लिहितात 2 मार्कच्या क्वेश्चनला, बीटा ब्लॉकर व्हॅसोडायलेटेशन करतात म्हणून ब्लड प्रेशर कमी करतात. पण बीटा ब्लॉकर्स व्हॅसोडायलेटेशन करत नाही. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर उलट व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. त्यामुळं ब्लड प्रेशर कमी करण्याचं जे त्यांचं कारण आहे ते कार्डियाक आउटपुट कमी करतात, रेनिनचं रिलीज कमी करतात. ठीक आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाही तर काय होतं की बीटा ब्लॉकर्स कसे हायपरटेन्सिव्ह मध्ये इफेक्टिव्ह आहे, तर 90% लिहिताना ते बीटा ब्लॉकर्स व्हॅसोडायलेटेशन करतात म्हणून ब्लड प्रेशर कमी करतात. कारण तुम्हाला एक लक्षात असतं की ब्लड प्रेशर कमी म्हणजे व्हॅसोडायलेटेशन झालं तरच होतं. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. लक्षात आलं तुमच्या? तर बीटा ब्लॉकर कार्डियाक आउटपुट कमी करतात, ब्लड प्रेशर कमी करतात, ते व्हॅसोडायलेटेशन करत नाही. रॅदर प्रोपेनॉलॉल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो, टीपीआर वाढवतो. लक्षात आलं? ओके. रेस्पिरेटरी ट्रॅक वर प्रोपेनॉलॉलची काय ऍक्शन असेल? कॉन्स्ट्रिक्शन. ब्रोंकोकॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण कोणत्या पेशंट मध्ये अवॉइड केले पाहिजे? अस्थमॅटिक. COPD. म्हणजे टू कंट्रोल ब्लड प्रेशर in asthma and COPD, better to avoid propranolol because propranolol produces bronchoconstriction. What about cardioselective beta blockers? Cardioselective beta blockers, they only block selectively beta 1 receptor. ते ब्लड प्रेशर कमी करतील, पण अस्थमाच्या पेशंट मध्ये ते अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करतील का? नाही. सो दिस इज वन ऑफ द ऍडव्हान्टेज ऑफ कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर ओव्हर नॉन सिलेक्टिव्ह. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स वी कॅन प्रेफर्ड if we want to use beta blocker to treat hypertension in asthma patient. Better to avoid propranolol. लक्षात आलं? Yes. So increase bronchial resistance by blocking beta 2 receptor in asthmatic severe attack may be precipitated. CNS related actions तुम्हाला सांगायचे आहे. काही नॉन स्पेसिफिक ऍक्शन आहे, काही स्पेसिफिक ऍक्शन आहे. CNS ऍक्शन मध्ये सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो ते डिक्रीज करतात प्रोपेनॉलॉल, त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. ब्रेन मधून जे सिम्पॅथेटिक आउटफ्लो येतो त्याला ते कमी करतात. ती CNS ऍक्शन आहे, ती प्रोपेनॉलॉल बरोबर दिसते. आणि नॉन स्पेसिफिक ऍक्शन जे आहेत त्यात काही पेशंटमध्ये लिथार्जी, फॉरगेटफुलनेस, इन्क्रीज ड्रीमिंग, नाईट मियर्स, रात्री
झोपेतून दचकून जागं होणं. ओके, त्या गोष्टी घडतात. आता याच्यात एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही, पण अँटीहायपरटेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू बीटा ब्लॉकर जास्त दिवस दिले तर काही पेशंटमध्ये ह्या गोष्टी दिसून येतात. त्याचप्रमाणे ओके, नॉन स्पेसिफिक ॲडव्हर्स इफेक्ट मध्ये आपण नंतर पाहणारच आहोत. काही बीटा ब्लॉकर्स इम्पोर्टन्स जे आहे ते प्रोड्यूस करतात. ओके, तर सेक्शुअल डिसफंक्शन ते एक साईड इफेक्ट बीटा ब्लॉकरचा आहे. ओके, त्याचे पण एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाहीत. ओके, तर CNS मध्ये नॉन स्पेसिफिक मध्ये लिथार्जी, फॉरगेटफुलनेस, इन्क्रीज ड्रीमिंग, नाईटमेअर्स आणि एन्झायटी मध्ये आपण प्रोपॅनॉलॉल यूज करतो. ओके, तर तुम्हाला माहिती आहे एन्झायटीत आपण देऊ शकतो प्रोपॅनॉलॉल. ओके, हो सर. पण हे सेंट्रल ऍक्शनने तिथं तो ऍक्ट होत नाही जनरली. प्रोपॅनॉलॉल आपण एन्झायटीच्या पेशंटमध्ये का देतो? समजा एखाद्याला एक्झामला जायचं आहे आणि आपण प्रोपॅनॉलॉल दिल्याने फायदा काय, त्याला एन्झायटी येते पेपरमध्ये, ठीक आहे, तर एन्झायटीमुळं काही मॅनिफेस्टेशन दिसतात, त्यात पाल्पिटेशन दिसतं, ट्रिमर्स येतात पेशंटला. तर बीटा ब्लॉकर हे पाल्पिटेशन कमी करतं, ट्रिमर्स कमी करतं. पाल्पिटेशन हार्टवरचे बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक केल्यामुळे कमी होतं आणि ट्रिमर्स हे स्केलेटल मसल स्पिंडल फायबरचे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं कमी होतं, कारण ॲड्रेनालिन तिथं ऍक्ट होऊ शकत नाही. तर ॲड्रेनालिन बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन अँझायटीमध्ये पाल्पिटेशन आणि ट्रेमर्स येत होते. तर हे रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग आपण दिले तर सिमटम्स इम्प्रूव्ह होत आहे अँझायटीचे. म्हणजे तो ऍक्च्युली पेरिफेरल ऍक्शनने जास्त उपयुक्त आहे प्रोपॅनॉलॉल रॅदर दॅन सेंट्रल ऍक्शन. तर सप्रेशन ऑफ अँझायटी इन शॉर्ट टर्म स्ट्रेसफुल सिच्युएशन, पण दिस इज ड्यू टू पेरिफेरल रॅदर दॅन सेंट्रल ऍक्शन. लक्षात आलं? तर एन्झायटी मध्ये Yes, sir. आपण बीटा ब्लॉकर्स देतो. आता इथं ॲटिनॉलॉल दिलेला चांगला का प्रोपॅनॉलॉल दिलेला चांगला? प्रोपेनॉलॉल. इथं प्रोपॅनॉलॉल का चांगला? प्रोपॅनॉलॉल करेक्ट आहे आन्सर. बरोबर आहे आन्सर. प्रोपॅनॉलॉल हार्ट रेट. तो ॲटिनॉलॉल पण कमी करणार ना, हार्ट रेट कमी करेल ना ॲटिनॉलॉल पण प्रोपॅनॉलॉल ट्रिमर्स पण कमी करणार आहे, कारण स्केलेटल मसल स्पिंडल फायबरचे बीटा 2 रिसेप्टर तो ब्लॉक करणार आहे. ॲटिनॉलॉलने ते रिसेप्टर ब्लॉक होतील का? नाही. नाही. त्यामुळं मग प्रोपॅनॉलॉल इज बेटर फॉर अँझायटी पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, पाहिलंय तुम्ही प्रोपॅनॉलचा यूज? येस सर. येस सर. येस, ठीक आहे, लक्षात आलं? ओके. लोकल अनेस्थेटिक ऍक्शन काही बीटा ब्लॉकर्सला आहे. दॅट इज ड्यू टू इरिटेटिंग नेचर ऑफ सम ड्रग, इरिटंट प्रॉपर्टी आहे, त्यामुळे लोकल नाही, म्हणजे लोकल अनेस्थेटिक प्रॉपर्टी आहे, बट इट इज नॉट यूज क्लिनिकली बिकॉज ऑफ देअर इरिटंट प्रॉपर्टी. ओके, लोकल अनेस्थेटिक ऍक्शन त्यांना आहे, परंतु इरिटंट प्रॉपर्टीमुळे ते यूज होत नाही. मेटाबॉलिक मध्ये इफेक्ट ऑन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमवर काय आहे? तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस पेशंट हायपोग्लायसिमिया मध्ये जातो, ओके, त्यावेळेस आपली बॉडी त्याला कव्हर करण्यासाठी ॲड्रिनॅलिन रिलीज करते. ओके, ॲड्रिनॅलिन काही सिमटम्स पण पेशंटमध्ये येतात. आपण बघितलंय की हायपोग्लायसिमियाच्या पेशंटमध्ये पाल्पिटेशन होऊ शकतं. ओके, ट्रिमर्स येऊ शकतात. ओके, स्वेटिंग होऊ शकतं. Okay. तर हे त्यातले काही सिमटम्स हे ॲड्रिनॅलिन रिलीजमुळे होतात. पाल्पिटेशन, ट्रिमर्स, बरोबर. पेशंटला लक्षात येतं की शुगर कमी होते, तर दॅट इज वन ऑफ द सिग्नल साइन्स ऑफ हायपोग्लायसेमिया. ओके, त्याचप्रमाणे इन ॲडिशन ॲड्रिनॅलिन काय करतं की पेशंटला हायपोग्लायसेमियामधून बाहेर करतं. म्हणजे रिकव्हरी पेशंटची होती, रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया चांगल्या प्रकारे ॲड्रिनॅलिन करतं. कसं करतो? लिव्हरवर बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन
ग्लुकोनिओजेनेसिस स्टिम्युलेट करतं, त्यामुळे ग्लुकोज प्रोडक्शन वाढतं. ग्लायकोजिनोलायसिस स्टिम्युलेट करतं, त्याने ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोनिओजेनेसिसने नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स पासून ग्लुकोज बनतं आणि ग्लायकोजन सिंथेसिस इनहिबिट करतं, म्हणजे ग्लुकोज पासून ग्लायकोजन बनत नाही. आणि जे पण लिव्हरमध्ये ग्लुकोज तयार झालेला आहे, ओके, ग्लुकोनिओजेनेसिसमुळं किंवा ग्लायकोजिनोलायसिसमुळं ते ग्लुकोज बाहेर पडतं आणि ब्लड शुगर वाढण्यास मदत होते. तर ॲड्रेनालिन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिकवर द पेशंट फ्रॉम हायपोग्लायसेमिया. बरोबर आहे. आता आपण जर प्रोपेनॉलॉल दिलं तर काय होऊ शकतो? वॉर्निंग सायन्स दिसणार नाही. वॉर्निंग साईन दिसणार नाही आणि पेशंटची रिकव्हरी पण होणार नाही व्यवस्थित. देर इज डिले इन रिकव्हरी स्लो होईल, कारण ॲड्रेनालिन जरी रिलीज झाला तरी तो बीटा 1 बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही. नाही. त्यामुळं पाल्पिटेशन, ट्रिमर्स पेशंटला म्हणजे येणार नाहीत, म्हणजे सिम्पटम्स ऑफ हायपोग्लायसेमिया मास्क झाले. परंतु हम्म. त्याचबरोबर बीटा 2 रिसेप्टर लिव्हरवरचे ब्लॉक झाल्यामुळं रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया जी होत होती ती स्लो होईल, डिले होईल. त्याला रिकव्हरीला काय लागेल? वेळ लागेल. देर इज डिले इन द रिकव्हरी. दिस इज ड्यू टू ब्लॉकेज ऑफ बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट ऑन द लिव्हर. ओके. मग याच्यामध्ये प्रोपेनॉलॉलच्या ऐवजी आपण जर ॲटिनॉलॉल यूज केला तर ही रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले होईल का? नाही होणार. नाही नाही. होणार. So in diabetic patient, instead of non-selective beta blocker, better to use cardioselective Selective. beta. ओके, लक्षात आलं. हम्म. हार्टवर याचे इफेक्ट मी सांगितले आणि लिपिड मेटाबॉलिझमवर आपण पाहिलं. जनरली जास्त प्रमाणात बीटा 3 रिसेप्टर असतात, काही प्रमाणात बीटा 2 असतात आणि ते जर ऍक्टिव्हेट झाले ॲड्रेनालिन तर लायपोलायसिस होतं आणि फ्री फॅटी ऍसिडची लेवल वाढते. जर बीटा रिसेप्टर ब्लॉक झाले तर लायपोलायसिस इनहिबिट होईल आणि त्यामुळे फ्री फॅटी ऍसिडची लेवल वाढणार नाही. तर लिपिड मेटाबॉलिझमवर इफेक्ट काय बीटा ब्लॉकरचा? इनहिबिट लायपोलायसिस. आता हे तुम्हाला पाठच करावं लागेल. इनहिबिट लायपोलायसिस. ॲड्रेनालिन लायपोलायसिस प्रोड्यूस करतं ॲडिपोज टिश्यूमध्ये, म्हणजेच फॅट जे आहे त्याचं ब्रेकडाऊन फ्री फॅटी ऍसिडमध्ये होतं आणि बीटा ब्लॉकर्स यूज केले तर लायपोलायसिस इनहिबिट होते आणि त्याच्यामुळं लिपिडचं ब्रेकडाऊन फ्री फॅटी ऍसिडमध्ये होत नाही, त्यामुळं फ्री फॅटी ऍसिडची लेवल वाढत नाही. आता लिपिड मेटाबॉलिझमचा जर विचार केला तर नॉन सिलेक्टिव्ह आणि कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरमध्ये एक डिफरन्स आहे. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर जे आहे ते ट्रायग्लिसराईडची लेवल वाढवतात आणि LDL HDL रेशो वाढवतात. तर बघा, ट्रायग्लिसराईडची लेवल वाढते आणि LDL HDL रेशो वाढते. तर हे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरने होत आहे. तर हा ऍक्च्युली हार्मफुल इफेक्ट आहे, डिलिटेरियस इफेक्ट आहे. ट्रायग्लिसराईडची लेवल वाढणं, LDL HDL रेशो वाढणं. With cardioselective beta blocker, this deleterious effect on lipid profile is not seen. So this is another advantage of cardioselective beta blocker. म्हणजे आपण 3-4 इफेक्ट कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज इथे समजून घेतलेले आहे. एक, इन अस्थमा पेशंट वी कॅन यूज कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स instead of non-selective beta blockers safely. In diabetes patient, cardioselective beta blockers do not affect recovery from hypoglycemia आणि lipid profile is not affected deleteriously किंवा no harmful effect on lipid profile with cardioselective beta blocker. With non-selective beta blocker, triglyceride level is increased, LDL HDL ratio is increased. तर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज जसे जसे आपण पाहतोय तसे तसे तुम्हाला आता ते लक्षात पण ठेवायचे आहेत, कारण कधी कधी 2 मार्कला येऊ शकतं. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, व्हॉट नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर.
ठीक आहे. आता स्केलेटल मसलवर 2 ठिकाणचे ऍक्शन्स मी तुम्हाला सांगणार आहे. एक आहे बीटा 2 रिसेप्टर स्केलेटल मसल स्पिंडल फायबरवर असतात आणि ते ॲड्रेनालिननी स्टिम्युलेट झाल्या तर काय होतं, ट्रिमर्स येतात. ट्रिमर नॉन सिलेक्टिव्ह बीटा प्रोपेनॉलॉल दिलं तर ट्रिमर्स काय होतील, कमी होतील. कमी होते. ओके, ते एक आहे. त्याचप्रमाणे जे स्केलेटल मसल असतात, ओके, त्यांना जे ब्लड व्हेसल सप्लाय करतात त्याच्यावर बीटा आणि अल्फा पैकी बीटा रिसेप्टरची ऍक्शन प्रॉमिनंट असते. तर ॲड्रेनालिन स्केलेटल मसलला ज्या ब्लड सप्लाय करणाऱ्या ब्लड व्हेसल आहे, ओके, त्यावर बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि ॲड्रेनालिन काय करतो, व्हॅसोडायलेटेशन. त्यामुळे स्केलेटल मसलला जो ब्लड सप्लाय होतो तो काय असतो, इम्प्रूव्ह होतो. ओके, व्हॅसोडायलेटेशनमुळं चांगला होतो. आता जर प्रोपेनॉलॉल यूज केला तर हे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक होतील, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल, मग ब्लड फ्लो टू द स्केलेटल मसल काय होईल, रिड्यूस होईल. रिड्यूस होईल. बरोबर आहे, ब्लड फ्लो टू द स्केलेटल मसल रिड्यूस होईल. प्लस हा प्रोपेनॉलॉल, ओके, प्रोपेनॉलॉल ग्लायकोजिनोलायसिस आणि लायपोलायसिस स्केलेटल मसल मधलीही इनहिबिट करतो. ग्लायकोजिनोलायसिस आणि लायपोलायसिस इनहिबिट झाली तर आता ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन ग्लुकोजमध्ये झालं नाही तर ते वापरला जाणार नाही. लिपिडचं ब्रेकडाऊन नाही झालं तर लिपिड वापरला जाणार नाही एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू. तर स्केलेटल मसलला ब्लड फ्लो पण कमी होईल, प्लस जे वर्किंगसाठी फ्युएल लागतं त्याला पण लिमिटेशन येतील. त्यामुळं स्केलेटल मसलची जी कॅपॅसिटी आहे, वर्किंग कॅपॅसिटी, ती कमी होते. परत एकदा सांगतोय, प्रोपेनॉलॉल दिल्याने स्केलेटल मसलची वर्किंग कॅपॅसिटी कमी होते. त्यामुळं आपण म्हणू शकतो की प्रोपेनॉलॉल रिड्यूस एक्सरसाइज कॅपॅसिटी. का करतो कमी एक्सरसाइज कॅपॅसिटी प्रोपेनॉलॉल? एक, ब्लड फ्लो टू द स्केलेटल मसल डिक्रीज होतो. ब्लड फ्लो का डिक्रीज होतो? प्रोपेनॉलॉल काय करतो, ब्लड वेसलचं Vasoconstriction. कॉन्स्ट्रिक्शन करतो. Transcription. म्हणजे ब्लड फ्लो टू द स्केलेटल मसल कमी झाला, प्लस स्केलेटल मसलमध्ये तो ग्लायकोजिनोलायसिस आणि लायपोलायसिस इनहिबिट करतो. त्यामुळं ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन ग्लुकोजमध्ये होत नाही आणि लायपोलायसिस इनहिबिट झाल्यामुळं लिपिडचं ब्रेकडाऊन फ्री फॅटी ॲसिडमध्ये होत नाही. त्यामुळं एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू जे फ्युएल लागतं ते स्केलेटल मसलला भेटत नाही. त्याच्यामुळे एक्सरसाइज कॅपॅसिटी कमी होणार आहे स्केलेटल मसलची. बरोबर आहे. म्हणजेच प्रोपेनॉलॉल हा ड्रग दिल्याने एक्सरसाइज कॅपॅसिटी कमी झाली तर स्केलेटल मसल लवकर फटीग होऊ शकतात. आता याच्याऐवजी जर आपण ॲटिनॉलॉल यूज केला तर फायदा होऊ शकतो, म्हणजे हा ड्रॉबॅक दिसेल का? नाही दिसत. नाही दिसणार. म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर रिड्यूस एक्सरसाइज कॅपॅसिटी ऑफ द स्केलेटल मसल बट कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर डू नॉट अफेक्ट एक्सरसाइज कॅपॅसिटी ऑफ स्केलेटल मसल. ठीक आहे. आपण चौथा ॲडव्हान्टेज बीटा ब्लॉकरचा म्हणजे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचा बघितलेला आहे. आय मध्ये आपण बघितलं होतं बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट ऑन द सिलेरी बॉडी आणि activation of the beta 2 receptor on ciliary body by adrenaline responsible for what? आपण बघितलं होतं adrenaline acts on beta 2 receptor present on ciliary body and it increases aqueous humor secretion. Okay. ओके, हे आपण ॲड्रेनर्जिक सिस्टीम मध्ये पाहिलंय. जर बीटा 2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी असलेला ड्रग प्रोपेनॉलॉल दिला तर ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन काय होणार आहे, Decrease. कमी होईल. Decrease. आणि त्यामुळं ग्लाउकोमामध्ये आपण
नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज करू शकतो. आता प्रोपेनॉलॉल टॉपिकली अवेलेबल नाहीये, पण जो टिमोलॉल नावाचा ड्रग आहे, इट इज अवेलेबल टॉपिकली. सो वी यूज इन ग्लाउकोमा टिमोलॉल आय ड्रॉप. तर ते कसे इफेक्टिव्ह आहे? बाय डिक्रीजिंग रिलीज ऑफ aqueous humor from ciliary body by blocking beta 2 receptor present on ciliary body epithelium. क्लिअर? लक्षात आलं? म्हणजे बीटा ब्लॉकर्स आपण कशात यूज करू शकतो? ग्लुकोमामध्ये. ग्लाउकोमा. आणि कोणता बीटा ब्लॉकर तुम्हाला टॉपिकली लक्षात ठेवायचा आहे मग? टिमोलॉल. ओके. टिमोलॉल. Okay. So decrease secretion of aqueous humor, decreases intraocular tension. आता अकोमोडेशन आणि प्युपिल साईज वर यांचा काही इफेक्ट नाहीये बीटा ब्लॉकरचा. प्युपिल साईज रिलेटेड आपण मागच्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये बघितलं. ऍड्रेनर्जिक सिस्टीम मध्ये अल्फा रिसेप्टर रेडियल मसलवर असतात, ते कॉन्ट्रॅक्ट झाले तर मिडरेसिस होतं. आणि स्पाझम ऑफ अकोमोडेशन आणि पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन हे कोणते ड्रग करतात? तर स्पाझम ऑफ अकोमोडेशन हे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग करतात, आणि पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन त्याला सायक्लोप्लेजिया म्हणतात, ते पॅरासिम्पॅथोलायटिक म्हणजेच अँटीकुडिनर्जिक ड्रग करतात. हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आय रिलेटेड ऍक्शन झालं. युटेरस, तर ऍड्रेनर्जिक ड्रग युटेराइन स्मूथ मसल रिलॅक्स करतात. ओके. तर प्रेग्नंट युटेरस जनरली जास्त अफेक्ट होतं. नॉर्मल युटेराइन ऍक्टिव्हिटी बीटा ब्लॉकरने सिग्निफिकंटली अफेक्ट होत नाही. ओके. पण आयसोप्रेनालिन इंड्यूस रिलॅक्सेशन ऑफ द युटेरस इज ब्लॉक. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन आज आपल्या संपलेले आहेत. ज्या पेशंटला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असतो, ओके, अशा पेशंटमध्ये नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण एखाद्या कंडिशन मध्ये यूज केलेले, म्हणजे कार्डियाक ब्लड दुसऱ्या कारणासाठी आपण यूज करतोय, तर ते चांगले असतील का कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर चांगले असतील? एखाद्या पेशंटला कार्डिओ सिलेक्ट. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा, कारण पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजच्या पेशंटमध्ये व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन प्रोपेनॉलॉल करेल, वाढवेल, आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज ॲग्रिवेट होऊ शकतो. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज अजून ॲग्रिवेट होऊ शकतो. रेनाउंड्स डिसीज जो आहे, एक प्रकार आहे पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजचा, तर प्रोपेनॉलॉल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करून पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज ॲग्रिवेट करू शकता, कारण प्रोपेनॉलला व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर प्रॉपर्टी आहे. ॲक्टिनॉलॉल किंवा बाकी कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजचे पेशंट आहे, कोमॉर्बिडिटी, आणि काही कारणासाठी बीटा ब्लॉकर यूज करायचा असेल, तर तुम्ही कोणता यूज केला पाहिजे? कार्डिओ सिलेक्टिव्ह. कार्डिओ सिलेक्टिव्ह. कार्डिओ सिलेक्टिव्ह. म्हणजे पहा, कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन क्लिअर करता करता आपण केले. 2 मार्कला जर क्वेश्चन आला, व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, तर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स आर safer in asthmatic patient as compared to non-selective beta blocker. Cardio-selective beta blocker do not affect the recovery from hypoglycemia, so we can prefer in diabetes patient instead of non-selective beta blocker. Okay. त्यानंतर cardio-selective beta blockers do not affect lipid profile or do not produce harmful effect on lipid profile. Non-selective beta blocker increase triglyceride, increase LDL HDL ratio, ते आहे. त्यानंतर exercise capacity is affected by non-selective beta blocker. Exercise capacity of the skeletal muscle is not affected by cardio-selective beta blocker. In peripheral vascular disease patient, okay, non-selective beta blocker better to avoid. We can prefer cardio-selective beta blocker, because non-selective beta blocker, if we use in peripheral vascular disease patient, they produce vasoconstriction and it results in cold hand and feet. Okay, the peripheral vascular disease च्या patient मध्ये we can use cardio-selective beta blocker safe. तर हे झाले कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेजेस.
ठीक आहे. तेच तुम्हाला ॲटिनोलॉल, प्रोपॅनोलॉल डिफरन्स जर विचारला तर त्यात ते ऍड करता येतील. बाकीच्या तर गोष्टी आहेत, पण हे पण ऍड करता येईल ना. ठीक आहे, काय बेनिफिशियल आहे. तर कधी कधी असा पण क्वेश्चन येतो, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट ॲटिनोलॉल अँड प्रोपॅनोलॉल. ठीक आहे. तर आता ओव्हरऑल फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट समजलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंडिव्हिज्युअल ड्रग तुमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. ओके, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ॲडव्हान्टेज पाहणार आहोत. जे इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ॲक्टिव्हिटी वाले जे बीटा ब्लॉकर आहेत त्यांचा काय ॲडव्हान्टेज आहेत ते पाहणार आहोत आणि मग युजेस ॲडव्हर्स इफेक्टला जाणार आहोत. तर समजलाय टॉपिक आजचा? येस सर. ओके, ठीक आहे. ओके